नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. FYLLB फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट हा डिक्लेअर झालेला आहे. तुम्हाला कशा पद्धतीने चेक करायचं आहे त्याची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. काही कॉलेजेसचे रिझल्ट आउट झालेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांनी मला त्यांचे रिझल्ट हे PDF स्वरूपात मला पाठवलेले आहेत. जसं की संदेश लॉ कॉलेजचा हा रिझल्ट आहे, तर विद्यार्थ्यांनी मला तो पाठवलेला आहे. कशा पद्धतीने चेक करायचं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे. ओके. आणि जर तुमचा रिझल्ट लागला नसेल, तर मग कधी लागणार आहे ते सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ओके. सो आता मी GLCचा रिझल्ट लागला आहे की नाही ते एकदा पहिला चेक करतो. ओके. सो आपण GLCच्या वेबसाईटला आहोत. GLCच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर तुम्हाला इथे नोटीस वगैरे इथे दिसत आहे. नोटीस अँड इव्हेंट्स. ओके. सो याच्यामध्ये व्ह्यू नोटीसला जर क्लिक केलं तुम्ही इथे, तर इकडे खालती जर ड्रॉप डाउनला केलं, तर सध्या कुठेही टाइम टेबल वगैरे, रिझल्ट वगैरे असं कोणताही इथे ऑप्शन अजून डिक्लेअर केलेला नाहीये. याचा अर्थ काय? तर अजूनही रिझल्ट डिक्लेअर झालेला नाहीये गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचा, GLCचा. ओके. अशाच पद्धतीने ज्या कॉलेजला तुम्ही आहात, त्या कॉलेजची वेबसाईट असेल, तर त्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला स्टुडंट कॉर्नर असेल, त्यावरती क्लिक करा. ओके. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथे रिझल्टचा ऑप्शन असेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑर एल्स काही वेबसाईटमध्ये डायरेक्टली तुम्हाला इथे नोटीसमध्येच दिलेलं असतं, की हा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. ओके. हे झालं GLCचं. आता संदेश लॉ कॉलेज जो आहे, ज्या विद्यार्थ्यांनी मला पाठवलेलं, सो हा संदेश कॉलेज ऑफ लॉ यांचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. आजची डेट आहे बघा 2 एप्रिल 2026 आणि याच्यामध्ये बघा थिअरी आणि इंटरनल. ओके. एवढं बघून हे विद्यार्थी इथे पास झालेले आहेत. खूप विद्यार्थ्यांचा असं सुद्धा प्रश्न आहे, की खूप विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडलेले आहेत. जसं की इंटरनलला जर बघितलं, तर इंटरनलला खूप कमी मार्क्स दिलेले आहेत. काही विद्यार्थ्यांना तर इंटरनलचे मार्क्सच दिलेले नाहीयेत. ओके. सो काही विद्यार्थी असतील ज्यांना इंटरनलमध्ये कमी मार्क पडले असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल, तर एकदा तुम्ही कॉलेजला जाऊन पर्टिक्युलर कन्सर्न जे काही टीचर्स असतील, प्रोफेसर असतील, तर त्यांना भेटा. नेमकं प्रॉब्लेम कुठे झालेला आहे, ते एकदा त्यांना विचारा. ते तुम्हाला नक्की सांगतील, की नक्की ते प्रॉब्लेम आहे. ओके. हा संदेश लॉ कॉलेजचा रिझल्ट हा आउट झालेला आहे. याची जी काही PDF आहे, तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. बाकीच्या कॉलेजेसचे सुद्धा रिझल्ट डिक्लेअर आज होऊन जातील. काही रिझल्ट जे पेंडिंग असतील, ते या वीकमध्ये डिक्लेअर होऊन जातील. ओके. आता वेबसाईटला जर तुम्हाला रिझल्ट डिक्लेअर झालेला दिसत नसेल, तर तुम्ही काय करायचं आहे, जे कॉलेजची वेबसाईट म्हणजे कॉलेजचे जर नोटीस बोर्ड असतो, ओके. त्या नोटीस बोर्डवर कॉलेज हे नॉर्मली रिझल्ट डिक्लेअर झालं, की डायरेक्टली तुम्हाला नोटीस बोर्डवर लावतात. कधी-कधी डायरेक्टली तुमचे जे WhatsApp ग्रुप क्रिएट केलेले असतात, त्यामध्ये PDF स्वरूपात तुम्हाला डायरेक्टली रिझल्ट हा दिला जातो. ओके. खूप विद्यार्थ्यांचे रिझल्ट येत आहेत आणि बाकीचे विद्यार्थी आहेत ज्यांचा अजून रिझल्ट लागला नाहीये किंवा ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागला असेल, त्याने नक्की मला WhatsAppला किंवा Instagramला डायरेक्टली पिन करा किंवा डायरेक्ट मेसेज करा, जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांना सुद्धा रिझल्ट भेटून जाईल. ओके. सो FYLLB फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. ओके. कशा पद्धतीने चेक करायचं त्याची माहिती तुम्हाला यामध्ये सांगितलेली आहे. ओके. ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट डिक्लेअर झाला नसेल, त्या विद्यार्थ्यांचा या वीकमध्ये रिझल्ट हा लागून जाईल. जसंही तुम्हाला मी सांगितलेलं, की या वीकपर्यंत रिझल्ट लागणार आहे. सो ते रिझल्ट आता लागायला चालू झालेले आहेत. ओके. सो डोंट वरी. काही डाउट असतील, काही प्रश्न असतील कमेंट सेक्शनमध्ये विचारा. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा मी प्रयत्न नक्की करेन. ओके. थँक यू सो मच.